स्थळावरून पुढे निघालेले आहेत। मनोज जरांगे हे चांगलेच आक्रमक बनलेले आहेत। मी मुंबईला जाणार, सागर बंगल्यावर जाणार, माझा बळी घ्यायचा आहे तर तिथे माझा बळी घ्या, अशा शब्दांमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिले आणि त्यानंतर आता ते आंतरवली सराटीतून पुढे मार्गस्थ होत आहेत। संजय सर्वोदय आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संजय, आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांनी जे बोलून दाखवलं की आपण पायी आता मुंबईकडे निघालेलो आहोत, आंतरवाली सराटीमधून ते आता बाहेर पडलेले आहेत, काय घडतंय? पुढे आपण बघू शकतो या ठिकाणी जरांगे पाटील यांनी ठरवले आहे की आता मुंबईमध्ये जाऊन मराठा आरक्षणाची मागणी आहे ती सगळ्या सोयऱ्यांची देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर बसून उपोषण करून ती मागणी पूर्ण करून घेणार आणि या ठिकाणी आंतरवाली सराटीतून जरांगे पाटील उपोषण स्थळावरून निघाले आहेत आणि ते पायी आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत। त्यांनी सांगितले मी पायी जाणार आणि सागर बंगल्यापुढे उपोषण करणार आणि सगळ्या सोयऱ्यांची मागणी आहे ती मागणी पूर्ण केल्याशिवाय परत येणार नाही, बरे मला मरण आलं तरी चालेल असं ठाम विश्वास घेऊन जरांगे पाटील आता मुंबईच्या दिशेने रवाना झाले। त्यांच्यासोबत हजारो मराठा समाज जो बैठकीला आला होता तो समाजही त्यांच्यासोबत चालायचा आहे। त्यांना विनंती करण्यात येत आहे, त्यांनी उपोषण केलेलं आहे, त्यांनी पायी करू नये, उपचार घ्यावे, जेवण करावे, नंतर मुंबईच्या दिशेने जावे, परंतु जरांगे पाटील कुठलेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आणि ते आपण या ठिकाणी बघू शकता की पायी ते मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। आंतरवाली सराटीतून मागचा एक रस्ता जातो, नाल्यावरून गाव आहे, त्या गावाच्या दिशेने आता जरांगे पाटील निघालेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुद्धा मराठा समाजाकडून संजय करण्यात आलेले होते, मात्र ते कुणाचंही ऐकायला वाटतं तयार नाहीयेत आणि ते या ठिकाणाहून निघालेले आहेत। तर ही दृश्य आपण पाहतो आहोत। मनोज जरांगे आता आंतरवली सराटीतून पुढे मार्गस्थ झालेले आहेत। मी मुंबईमध्ये जाणार, फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाणार। देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत गंभीर असे आरोप मनोज जरांगे यांनी केलेले आहेत। राज्यामध्ये मराठा आरक्षण न देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांचे प्रयत्न सुरू आहेत असा गंभीर आरोप केल्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्याकडे आंतरवली सराटीतून मनोज जरांगे जरांगे पाटील यांची प्रकृती आता काहीशी बिघडल्याचं आपण या ठिकाणी पाहतोय। 16 दिवसांपासून त्यांचं आंदोलन सुरू होतं आणि आतापर्यंत त्यांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन आपल्याला करायचं आहे असंच आवाहन मराठा समाजाला केलेलं होतं, मात्र आज त्यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेतली, फडणवीसांवर गंभीर आरोप केले आणि आता मी असाच सागर बंगल्यावर जाणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि आता आंदोलन स्थळावरून मनोज जरांगे पाटील निघालेले आहेत। दत्ता कर्मटे आमचे प्रतिनिधी सुद्धा आमच्या सोबत आहेत। दत्ता, काय घडतंय? मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडल्याचं आपण पाहतोय। काही वेळापूर्वी त्यांच्या आंदोलनातील एक आक्रमक टप्पा सुरू केलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यावरती टोकाची टीका केल्यानंतर मनोज जरांगे हे सध्या मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावरती जाऊन मी आंदोलन करणार आहे अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। सध्या ते आंतरवाली सराटीपासून 1.5 ते 2 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचलेले आहेत। नालेवाडी हे गाव जे आहे त्या गावापर्यंत ते सध्या पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांच्यासोबत लोक सुद्धा असलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रचंड मोठा गदारोळ जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय। अनेक लोक मनोज जरांगे यांना थांबवण्याचा, मुंबईला न जाण्याचा सुद्धा आग्रह करतायत, मात्र तरी सुद्धा मनोज जरांगे हे मुंबईच्या दिशेने चालत असल्याचंच आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर गेल्या 2 दिवसापासून मनोज जरांगे हे आक्रमक भूमिका घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मनोज जरांगे यांच्या विरोधात सुद्धा अनेक व्यक्तींनी पत्रकार परिषदा घेऊन मनोज जरांगे यांच्यावरती आरोप करायला सुरुवात केली होती। उद्या आणि परवा सुद्धा काही लोक त्यांच्या विरोधामध्ये पत्रकार परिषदा घेणार होते, त्याची सुद्धा माहिती मनोज जरांगे यांच्याकडे पोहोचली होती आणि हे सगळे लोक जे आहेत ते मनोज जरांगे यांच्या विरोधात मुद्दामरून सरकारकडून बोलवले जात आहेत असा त्यांचा आरोप होता आणि खास करून त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरती हे सगळे आरोप केले होते आणि त्यानंतर ते सागर बंगल्याच्या दिशेने निघालेले आहेत। खरं तर आता ते मनोज जरांगे हे सागर बंगल्याच्या दिशेने जात आहेत का लोक त्यांना अडवण्यात यशस्वी होत आहेत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र गेल्या 6 ते 7 महिन्यापासून मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठीचा हा सगळा लढा सुरू होता। यापूर्वी त्यांनी जानेवारी महिन्यामध्ये मुंबईला सुद्धा निघालेले होते। मुंबईला वाशी इथे गुलाल उधळल्यानंतर मनोज जरांगे हे पुन्हा पाठीमागे आले होते आणि पुन्हा 10 तारखेपासून त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं होतं। आजची जर तारीख बघितली तर साधारणपणे 15 दिवस झालं त्यांचं हे दुसरं जे उपोषण आहे ते सुरू असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। मात्र या टप्प्यामध्ये सरकारने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केलेली नव्हती, मात्र अधिवेशन घेऊन मराठा समाजाला एक वेगळं आरक्षण सुद्धा दिलं होतं। मात्र हे आरक्षण दिल्यानंतर सुद्धा सगळ्या सोयऱ्याच्या जीआरची अंमलबजावणी करावी अशा स्वरूपाची मागणी मनोज जरांगे हे सातत्याने लावून धरत होते, त्यासाठी आग्रही सुद्धा होते। आज सुद्धा त्यांनी सगळे सोयऱ्याचा जीआर दिल्याशिवाय मी अंमलबजावणी केल्याशिवाय मागे येणार नाही अशा स्वरूपाची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली
केलेली आहे आणि सध्या आपण बघू शकताय की हळूहळू का होईना मनोज जरंगे हे चालत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या दिशेने येण्याचा त्यांचा प्रयत्न जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. सातत्याने असंख्य लोक त्यांना मुंबईला न जाण्यासाठी विनंती करतायत. मनोज जरंगे हे गेल्या 15 दिवसापासून उपोषण करतायत, त्यामुळे त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली आहे. मुंबईला जाणं हे त्यांच्या जीवावरती बेतू शकतं असं सुद्धा लोकांचं म्हणणं आहे. त्यामुळे मोठा आक्रोश करून लोक त्यांना विनंती करून थांबण्याचा आग्रह करतायत. नक्कीच दत्ता, तुम्ही असंच आपल्या सोबत राहा. तर जरांगे पाटील हे चांगलेच आक्रमक झालेले आहेत. त्यांनी फडणवीसांवर अत्यंत गंभीर स्वरूपाचे आरोप केले आणि यानंतर त्यांनी आंदोलन स्थळावरून खाली उतरत आपण आता थेट चालत मुंबई गाठणार, सागर बंगल्यावर जाणार असा आग्रह त्यांनी धरला आणि आता ते या ठिकाणाहून निघालेले आहेत. मात्र त्यांची प्रकृती काहीशी बिघडलेली आहे आणि मराठा समाजाकडून त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न अजूनही सुरूच आहे. मी तुझ्या सागर बंगल्यावर येतोय. चल घे माझा बळी, निघालो मी. चल येतो तिकडं हरामखोर आग निघालो. चल सागर बंगल्यावर निघालो मी तुझ्या. चला मला पट्टा द्या, मला चालता येत नाही. काठी द्या माझ्या हातात, मला काठी धरी धरी चालायला लागतं. देवेंद्र फडणवीस, तुला बळी पाहिजे ना? माझा बळी घे. मी सागर बंगल्यावर आलो तुझ्या. तू मराठ्यांचा घात करायला निघाला. तू चुकीच्या लोकांना हाताखाली धरला आणि मराठ्यांना करायला माझ्या संघ एकाही मराठ्यांच्या माणसाला मुंबईकडे यायचं नाही. मी एकटा जाणार आणि याकडे आरक्षण घेऊन येणार. सगळ्या मराठ्यांची रस्ता देवेंद्र फडणवीसला बळी पाहिजे ना? काम करणार बळी घे. सागर बंगल्यावर यायला मी तुझ्या सागर बंगल्यावर यायला मला खाता येत नाही. मला काय समाजाने गणित नाही. आपण भावने मला माहिती ते समाजात नाही. मला चालता येत नाही. मला काठीवर हात धरायला होता. तुला माझा बळी पाहिजे ना? चल घे. माझ्या विरोधात बळा घालायला वापरणार तू ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय सगळ्यासाठी थांबायला सांगत नाही. तुझा मराठी कावा बोलून काढणार. दलित बांधव आमच्या बाजूने भरणार. सगळा धंदा बांधव आमच्या बाजूने भरणार. मराठी सुद्धा तुझा कावा काढणार. मला तुझा सागर